पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याच काही आपल्या कारखान्यामध्ये कुणी 3500 रुपये, कुणी 3100 रुपये, 3000 रुपये भाव दिला. आणि बाजारगाव तालुक्यातल्या सरकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना पिकवल्या ऊसाचं काही मीठ होतं का? आणि तिथल्याच कारखान्याची काही साखर होती का? मित्र, एक 100 रुपये कमी केले तर 100 टनाचं किती झाले बघा? 1000. लक्षात ठेवा. आणि आपण एका चपटीसाठी पोटीसाठी जय करीत होतो. आणि आपल्या कोणाच्या गाडीवर ठिगळ बघा, आपल्या कोणाच्या गाडीवर ठिगळ काढायचं असेल तर पाहिजे. तुमच्या नावामध्ये कुणी व्यापारी येणार नाही, कुणी दुसरा 5वा वेतन घेतलेला कुणी कर्मचारी येणार नाही. तुमच्या नावामध्ये तुम्हालाच करावं लागणार. एक कुंटल जर 1 टन जर साखर ऊस गाला तर 1 कुंटल 10 किलो साखर पडते 9.5 उतारा. आणि 1 क्विंटल साखर पडल्यानंतर 1 टनामध्ये 10 क्विंटल मटेरियल असतं. 1 क्विंटल बाजूला काढल्यानंतर 9 क्विंटल खाली राहतं. त्याच्यासाठी काही अवयव वाया जात नाही. भुका, मॉलिशेस सगळं दारू होती, त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याचे 2 ते 3,000 रुपये होता आणि आपल्याला 3,000 रुपये भाव देतात. मित्र, जर 3 हे आणि आताच्या साखरेचे भाव 4,000 रुपये, 3,000 रुपये, 6,000 रुपये झाले. तुम्ही आम्हाला त्या बाकीचा खर्च करा आणि बाकी तुम्हाला काय तुम्ही गरीब माणसं तुम्ही सगळं खर्च ह्याच्यातूनच करता. आमच्या ह्याच्यातून हे मी 500-600 रुपये घ्या, सगळं लुटून करा. आमच्या व्यापारावर बघा खताची किंमत काय, खताचा भाव काय, औषधाचा भाव काय, मजुराची मजुरी काय, आणि बैलाला लागणाऱ्या फायद्याचा भाव काय आणि बैलाचा भाव काय. अरे कशी मुले येऊन ठोकला का काय? महाराष्ट्र शासनाचा आणि देशाचा कृषी मूल्यात जो भाव ठरवतो त्याला झोप लागली काय? किती खर्च होतो शेतकऱ्याचा? आणि काही उरत नाही, पण बाप दादाची शेती 3 वर्ष ऊस लावल्यानंतर राहतो म्हणून शेतकरी पिकवतात. मित्र, या सगळ्या गोष्टींचा जर आढावा केला तर हे कारखानदार 10,000 कोटीची प्रॉपर्टी होते, पण शेतकऱ्याचे म्हणतात तर 3,000 रुपये होतं. आणि 3,000 काही नाही खायला. स्वतःची जागा कोणी सोडू नका. बाकी आंदोलन व्यवस्थित सुरू आहे. समितीचे सदस्य प्रशासनाला चर्चा करतात. भाईचं भाषण ठरवण्याच्या जागा होता. आमची प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की त्या दिवशी माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय उपजिल्हाधिकारी आमच्या बैठकीला आले नाही. त्यांनी प्रशासनाला मागे बोलवली होती. हा प्रशासनाचा कुठला भाग आहे हे मला काही कळलं नाही. आज त्यांच्या देखत माझं म्हणणं सगळ्यांनी आता बोल ठोकून येतात, त्यांचा निषेध करा. आम्ही जगाचे पोशिंदे आहोत. आम्ही तुम्हाला अन्न खाऊ घालतोय. आम्ही जर नाही पिकवलं तर काय खाताल? हा महत्वाचा सवाल आहे. बँकेत जर कॅशियर बँकेत गेला तर कॅशियर जर नोटा नोटतो 1000 कोटी रुपये नोटतोय, काही नोटा खाऊन सुद्धा भागत नाहीये. त्याला अन्नच खावं लागतंय. एखादा मोठा विमानाचे पार्क तयार करणार आहे, पार्क खाऊन तर बोट भागत नाही, त्याला अन्नच खावं लागतंय. या अन्नाचे पोषण देत आम्ही आम्हाला तुम्ही विचारलंच पाहिजे, कारण आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळं करत आहोत. तुम्हाला अन्न पुरवित आहोत. तुम्ही कुणातरी शेतकऱ्याचे लेकर आहात याची जाणीव ठेवा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. जो कोणी आंदोलनाला येणार नाही मित्र, तुम्हाला भाव मिळणार नाही. हे तर त्यालाच पडते. त्याच्यामुळे तुम्ही आंदोलनात घ्या. कुठल्याही गोष्टीचं एक लक्षात ठेवा, सामान्य जर खत घातलं तर कुठलंही पीक जोरात येतं. त्याच्यामुळे तुम्ही आंदोलनात आला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे काही सगळेच काही सुधारी करणार असतात तर तुमच्याकडे मोठं भागवड आहे. उद्या त्याला तुम्ही आपापल्या टोळी जर बंद केला कोणाची गाडी अडवायची नाही, कोणाचं काही करायचं नाही. पण इमानदारी जर टोळी बंद केला हे काय करते, आता इतका जर मोबाईल त्यांची बाहेर यायली नाही, तुम्हाला भाव नाही देणार. म्हणून मित्र, तुमच्या लक्षात ठेवा, शेतकरी आपलं पिकवतोय आणि त्याला भाव मागण्याचा अधिकार आहे. त्याची सामाजिक बांधिलकी आहे, त्याला दिलाच पाहिजे. आणि एक कारखानदाराच्या प्रॉपर्ट्या किती झाल्या, ते प्रॉपर्ट्या वाढल्यात म्हणून ह्या पक्षातून त्या पक्षात जाते, म्हणूनच त्यांना भीती ईडीची म्हणून हे करते. त्यांच्या प्रॉपर्ट्या काय चाललंय? प्रॉपर्ट्या कारखानदाराच्या वाढत्या आणि कर्ज कारखान्यावर होते. शेतकऱ्याला भाव नाही, कर्मचाऱ्याला सुद्धा पगार नाही. अहो, या जय महेशपदी कर्मचारी अजून त्याच पगारावर आहे. काही ते शेतकरी कर्मचारी त्यांना कुठं त्यांनी बाकीचे मीठ मारायचे, त्यांनीच करायचे, त्यांच्या लोकांना आहे. बाकीच्याला कुणाला नाही. बाकीचे बिचारे आपण पगारावर जातात. म्हणून ते फक्त स्वतःच बघते आणि कारखानदार कोणाचे नसते. आपण आपल्या भावाला आपला भाव घेतला पाहिजे आणि ऊस आपण पिकवतो आणि त्याच्यासाठी लेकरासारखं प्रेम करतो. त्याच्यामुळे
त्याचा भाव मिळाला पाहिजे हे आपला अधिकार आहे. तुम्ही असो तिथं आपल्याला काही घेणं नाही. साखर कारखानदार कोण आहेत? सगळे मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, सगळे खासदार आहेत, यांचेच कारखाने आहेत. म्हणून यांना काय भाव द्यायचा यांच्या मनावर आहे. यांची बैठक होते आणि इतिहासला कारखानदाराची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलंय भाव द्यायचा नाही. पण काही बरोबरचे चमचे असते ते काय करते आपण इकडे आंदोलन केलं काय माहिती नाही ते चमचे सांगत हो जाऊ असं बऱ्याच वेळा सांगला 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही भांडत आमचे गावातले चमचे बाहेरचे चमचे त्यांना ते घेऊन जाते आणि त्यांना पाठीमध्ये येणारे कारखानदाराला कोण असते त्याच्याकडे ऊस नाही ते सुद्धा त्याचा ऊसाचा त्याचा काही संबंध नाही ते तुला पाठीमध्ये देते. मग मला सांगा याच्यासाठी आपण नाही भांडलं पाहिजे तर कोण भांडलं पाहिजे? आरमोठे बोलला माहिती गेलं म्हणून गड्याव तुमच्या आता तुमच्या ह्याच्यात जमा आला तुम्ही नक्की भाव मिळतात आणि भाव मिळण्यासाठी लढत पाहिजे लढत पाहिजे. शेतकरी एक चुकीचा विजय असो उसाला भाव मिळालाच पाहिजे. उसाला भाव मिळालाच पाहिजे. उसाला भाव साखर कारखानदाराच्या आणि प्रशासनाच्या नावाने एका फोन